माझ्या नाट्यछटाचं नाव आहे खरं काय आणि खोटं काय. काय म्हणता, केवढ्याने रडते? आहो, मग रडू नको तर काय करू? आईने बदडल्यावर काय होतं ते तुम्हाला काय कळणार? काय म्हणता, का बदडलं? या मोठ्या माणसांचं ना बुवा काही कळतच नाही. आणि आमच्या आईला तर काय, मला बदडण्यासाठी कोणतेही कारण पुरतं. अहो, कुत्र्याचं एक छोटंसं पिल्लू दाराशी आले. मी त्याला दूध पाजावं म्हणून घरात गेले, तर तेही आलं माझ्या पाठोपाठ. झालं, त्याच्या चिखलाच्या पायांनी वरचीवर डाग पडले आणि आमचा स्वच्छता प्रिय मातोश्रींना निमित्त मिळालं. काय सॉलिड बदललं म्हणून सांगू? आई गं, अजून पण दुखतंय. पण मला हे कळत नाही, काल रेखा मावशीच्या बाळानं आमच्या नव्या गाडीवर चक्क शू केली आणि आमची आई म्हणते कशी, असू दे, काही बिघडत नाही. आता काय म्हणावं हिला? खोटं कधी बोलू नये म्हणणारी आमची आजी तर धडधडीत खोटं बोलते. तेव्हा कालचीच गोष्ट, रेखा मावशींनी विचारलं, अहो तुम्ही वास्तुशांतीला का नाही आलात? तर आजी आमची कशी म्हणते, आत्ताशी गुडघे दुखतात ग माझे, बाहेर जाणंच होत नाही कुठे. आणि गेल्या रविवारी तर 2 तास तुळशीबागेत शॉपिंगला गेली होती. आणि आमची ताईटली ती तर काय महानच आहे, सारखी पुस्तकात डोकं घालून बसते. मग काय, सगळ्यांची लाईट. काय शेजारच्या प्रियंकानं हाक मारली तर मला कशी सांगते, सांग तिला झोपलीये म्हणून. चक्क खोटं बोलायला सांगते ती मला. त्या दिवशी बाबा घरीच होते. शेखर काकांचा फोन आला तर त्यांनी आईला खुणांनीच सांगितलं, सांगते ना नाही म्हणून. चक्क खोटं बोलतात हे मोठे माणसं. हद्द झाली बाई या मोठ्या माणसांची. मी विचार केला, आपणही बघावं एकदा यांच्यासारखं वागून. काल आईने मस्त टीव्ही लावून दिला होता. म्हटलं घावी आज अभ्यासाला सुट्टी. आणि जेव्हा बाईंनी विचारलं गृहपाठ झालाय का, तेव्हा ठरवूनच खोटं बोलले, हो हो झालाय की गृहपाठ. आणि जेव्हा बाईंनी बघितली अशी सणसणीत लावून दिली ना गालावर की बस, 4 बोट उमटली गालावर. तेव्हा समजलं खरं आणि खोट्यातलं अंतर. तेव्हा ठरवलं मोठी होईस्तवर अजिबात खोटं बोलायचं नाही. काय म्हणता, खरं की काय? हो हो अगदी खरं. वेळा